सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 17 जुलै 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या आणि आकर्षक बॅग, महिलांच्यासाठी विविध प्रकारच्या बॅगच्या व्हरायटी तसेच ऑफिस करता आणि घरगुती वापराकरता आकर्षक बॅग उपलब्ध। पत्ता रविवारपेठ भाजी मंडई तहसीलदार कार्यालयासमोर सातारा। संपर्क 9156865791। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा साताऱ्यात विविध संघटनांतर्फे निषेध। अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की करून त्यांच्यासमवेत गैरवर्तणूक करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ शिवराय फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने साताऱ्यात बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच या घटनेचा निषेध करण्यात आला। या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच आंबेडकर सरणी विचारसरणीच्या विविध संघटनांनी भाग घेतला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, धार्मिक मुक्ती दल, रिपाई तसेच तत्सम बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीला मानणाऱ्या अनेक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत जोरदार आंदोलन केले। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात रिपाईची निदर्शने। पुरोगामी चळवळीचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट काही हल्लेखोरांनी धाड हल्ला केला। या हल्ल्यातील आरोपींना कारवाई करावी या मागणीसाठी रिपाई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। बहुजन समाजातील तरुण स्वावलंबी बनून व्यावसायिक व्हावा म्हणून ते काम करत आहे। काही जातीवादी शक्तींनी कट करून त्यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला केला। हा हल्ला करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे कृत्य नाही। संबंधित आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा कराडमध्ये निषेध। सकल मराठा समाजाचे जोडेमारो आंदोलन। हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत कारवाईची मागणी। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या बाहेर हल्ल्याचा सकल मराठा समाज कराड तसेच विविध संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला। येथील शिवतीर्थावर या निषेधासाठी झालेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दीपक काटेच्या पोस्टरला जोड्याने मारहाण केली। संभाजी ब्रिगेड, मराठी क्रांती मोर्चा, अखिल भारतीय मराठा महासंघ आदीसह सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मलकापूर तालुका कराड येथील ढेबेवाडी फाट्यावर मंदधुंद डॉक्टरने 2 दुचाकींसह तिघांना उडवले। मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यावर महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ ड्रंक अँड ड्रायव्हरचा थरार पाहावयास मिळाला। बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। यामध्ये कारवे येथील एक मध्यधुंद डॉक्टरने त्याच्या 4 चाकीमधून 2 दुचाकींना उडवले। या अपघातात 2 महिला व 1 पुरुष असे 3 जण जखमी झाले आहेत। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यधुंद डॉक्टरला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले। राजाराम जगताप असे मद्यप डॉक्टरचे नाव असून तो कारवे परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे। या माहितीवरून पोलिसांकडून सत्यता पडताळणीची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती। महाराष्ट्रात कृत्रिम फुलांवर घालणार बंदी। आमदार महेश शिंदे यांच्या मागणीला सरकारचा प्रतिसाद। कृत्रिम फुलांमुळे कॅन्सर सारखे रोग होण्याची शक्यता जास्त आहे। कृत्रिम फुलांमुळे नागरिकांचे आरोग्य, शेतकऱ्यांचे रक्तकरण आणि पर्यावरणावर परिणाम होत असल्याने या फुलांची निर्मिती आणि आयातीवर राज्यात बंदी घालण्याची आमदार शशिकांत शिंदे यांनी मागणी राज्य सरकारकडे केली होती। या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली असून कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याची माहिती फलोत्पादन मंत्री भारत गोगावले यांनी बुधवारी दुपारी विधानसभेत दिली। जिल्ह्यात मागील वर्षभरात 25 खून, हल्ल्यात 84 जण मरता वाचले। एकामेकांकडे रागाने पाहिले, जुना वाद एकमेकांना संपवण्याच्या मानसिकतेतून थेट जीव घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सातारा जिल्ह्यात मागील वर्षभरात 25 खून झाले तर खुनाच्या प्रयत्नाच्या 84 घटना घडल्या आहेत। त्यामुळे हे 84 जण मरता वाचले आहेत। या घटनेमध्ये वादावादाची कारणेही फार विचित्र असतात। एकमेकांशी मैत्री आहे मात्र त्यात व्यसन लागते आणि त्यातून वाद होऊन मित्र जीवावर उठतो। काही वेळा किरकोळ कारणावरून वाद होतात व त्यातही बेटिकमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जातो। अनैतिक संबंध आणि प्रेम प्रकरण, पैशाचे व्यवहार, न्यायालयातील वाद ही प्रमुख कारणे वादावादीची आहेत। खुनाचा प्रयत्न या घटना पाहिल्या तर अनेक प्रकरणांमध्ये नशा केल्यानंतर वाद उद्भवला व त्यातून थेट जीवावर उठण्याचे प्रकारही घडले आहेत। जिल्ह्यात झालेल्या खुनाच्या 13 व खुनाच्या प्रयत्नांच्या 84 घटनांचा पोलिसांनी तपास लावून या सर्व घटनांमधील संशयित निष्पन्न केले। यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गाठून त्या हद्दीचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी संशयित तपास लावण्यात यश मिळवले आहे। अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी 3 जणांना अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। गावठी पिस्टल, जिवंत काडतूस असा 1,80,000चा मुद्देमाल जप्त। पिस्तूल विक्रीसाठी वाडेफाटा तालुका सातारा येथे आलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील 3 गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 3 मोबाईल हँडसेट, जिवंत काडतूस, देशी बनावटीचे पिस्तूल व 1 मोटरसायकल असा 1,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई मंगळवारी दुपारच्या दरम्यान करण्यात आली। ओम बापूराव महानवर राहणार साखरवाडी तालुका फलटण, श्रेयस शरद खता राहणार कापडगाव तालुका फलटण,
आता संतोष नरुडे राहणार कळंब, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे सातारा महामार्गावर खड्ड्यामध्ये अपघात होऊन पोलीस उपनिरीक्षक जखमी. पावसामुळे सातारा शहरातील आणि राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आता जीवघेणे ठरू लागले आहेत. या खड्ड्याचा पोलीस अधिकारी यांनाही फटका बसला असून एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोरड असे त्यांचे नाव आहे. ते दुचाकीवरून साताऱ्याच्या दिशेने ड्युटी संपून येत होते. या दरम्यान महामार्गावरील खड्ड्यात पडून त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने उपनिरीक्षक गोरड यांनी हेल्मेट घातले होते म्हणून ते थोडक्यात बचावले. साताऱ्यात भटक्या कुत्र्यांची धास्ती. शाहूपुरी शाहूनगर भागात रात्री संचारबंदी. रात्री घराबाहेर पडणेही मुश्किल. सातारा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांचा उपद्रव वाढला आहे. रोज कुठे ना कुठेतरी भटकी कुत्री कोणाच्या अंगावर धावून जात आहे तर कोणाच्या गाडीचा पाठलाग करत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली धास्ती आणि त्यामुळे निर्माण झालेली रात्रीची संचारबंदी यामुळे नागरिकांना रात्री घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक. समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाने वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना केल्या आहेत. याची अंमलबजावणी होण्याबरोबरच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील अधिनियम 1989 याची प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी याशिन नागराज यांनी केले. साताऱ्यातील अलंकार हॉलमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित नियम 2016 याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार जोशी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणीचे अध्यक्ष जीवन गालांडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, जिल्हा शासकीय अभियोक्ता महेश कुलकर्णी, पार्टीचे विभागीय प्रमुख अनिल कारण, अधीक्षिका प्रज्ञा मोहिते आदी उपस्थित होते. दुर्गापेठ सातारा येथून दुचाकीची चोरी. दुर्गापेठ सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दिनांक 13 ते 14 जुलै दरम्यान एजाज इशाक राहणार दुर्गापेठ सातारा यांची गॅरेज समोरील रस्त्यावर पार्क केलेली यामाहा कंपनीची दुचाकी MJG 0801 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. मलकापूर तालुका कराड येथील डीमार्ट मधील बिलिंग मराठीत करा, मनसेची व्यवस्थापनाकडे मागणी. मलकापूर तालुका कराड येथे असलेल्या डीमार्ट मधील बिलिंग व्यवस्था मराठीत करण्यात यावी तसेच येथील कर्मचाऱ्यांच्या नेम प्लेट मराठीत करण्यात याव्या. मलकापूरसह राज्यातील सर्व डीमार्ट मध्ये येत्या 15 दिवसात ही कार्यवाही करावी अन्यथा मनसे स्टाईलने खळकटक आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिला आहे. फलटण येथे वीज वाहक तारेचा शॉक लागून 4 म्हशींचा मृत्यू. वीज वाहक तारेचा शॉक लागल्याने 4 म्हशी ठार झाल्याची घटना जाधववाडी तालुका फलटण येथे घडली. याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 11 वाजता सुमारास विद्यानगरजवळ जाधववाडी येथील एका रिकाम्या प्लॉटमध्ये गुरे चढण्यासाठी सोडलेली असताना अचानक एनएससीची वीज वाहक तार तुटून खाली पडून त्याचा शॉक लागून 4 म्हशींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे अमोल राठोड जाधववाडी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना वीज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाविरोधात वाई तालुक्यातील कुसगाव गावातील ग्रामस्थांचा आज मुंबईकडे लॉंग मार्च. बफर झोन मधील बेकायदेशीर क्रशर प्रकरण पुन्हा ऐरणीवर. कुसगाव येथील क्रशर व खाण बेकायदेशीर असल्याची सर्व माहिती पुरवण्याची जिल्हा प्रशासनावर सादर करूनही 2024 साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अन्यायकारक निकालाला कंटाळून ग्रामस्थांनी दिनांक 17 जुलै रोजी 11 पासून जिल्हा प्रशासनातील महसूल, गोंड खनिज जीवन प्राधिकरण, वन विभाग यातील अधिकारी यांच्या विरोधात कुसगाव ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्च करण्याचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर, पोलादपूर, आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी महिनाभर 15 ऑगस्ट पर्यंत राहणार बंद. रात्रीच्या वेळी अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद. पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट अवजड वाहनांसाठी महिनाभर 15 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच्या वेळी अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा महत्वाचा मार्ग बंद झाला आहे. महाबळेश्वर येथे शॉर्ट सर्किटमुळे मंडप साहित्याचे नुकसान. तब्बल 35 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक. महाबळेश्वर शहरातील महाड रस्त्यावर असलेल्या विजय जाधव यांच्या केदार हॉटेल येथील गोडांमध्ये ठेवलेले तब्बेत 35 लाखांहून अधिक किमतीच्या मांडवाच्या कापडासह सर्व साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत. इझी ड्राय सिस्टीम. सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी. अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.